मित्रांनो, 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी साठी असणारं कॅप शेड्यूल सीईटी सेलने पब्लिश केलेलं आहे आणि या शेड्यूलमध्ये सीईटी सेलने कॅप राऊंड 1 साठी असणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत त्या डेट वाईज टेंटेटिव्हली दिलेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते शेड्यूल व्यवस्थित समजून घेणार आहोत. सोबतच त्या शेड्यूलमध्ये कुठल्या स्टेजला तुम्ही काय ॲक्शन घ्यायची आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल साईटवरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 आपल्याला दिसतंय. ते ओपन केल्यानंतर आपल्याला सीईटी सेलच्या कॅप पोर्टलला रिडायरेक्ट केलं जाईल. तिथे मग 3 इयर सीईटी किंवा 5 इयर सीईटीचा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पुढे नोटिफिकेशन आणि सर्क्युलर्स ओपन होत आहे. इथे कॅप शेड्यूल नोटीस टिल फर्स्ट मेरिट लिस्ट ही PDF सीईटी सेलने काल अपलोड केलेली आहे. तर या PDF मध्ये आपण पाहू शकतो की सीईटी सेलने 3 इयर आणि 5 इयर सीईटी दोन्हीही परीक्षांसाठी असणारं शेड्यूल इथे दिलेलं आहे. आणि हे शेड्यूल फक्त प्रथम फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणे या स्टेज पर्यंत आहे. थोडक्यात फायनल मेरिट लिस्ट आपली जी सीईटी सेलच्या पोर्टलवरती पब्लिश केली जाते, ज्याच्यामध्ये आपले रँक असतात, त्या मेरिट लिस्ट पब्लिकेशन पर्यंतच हे शेड्यूल दिलेलं आहे. यापुढचं शेड्यूल सीईटी सेलने अजून तरी दिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, म्हणजे याच्यामध्ये चेंजेस होऊ शकता असं सीईटी सेलचं म्हणणं आहे. बट याच्यामध्ये चेंजेस होण्याची पॉसिबिलिटी एकदम कमी आहे. आता सगळ्यात पहिली स्टेज याच्यामध्ये दिली आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS OMS कॅन्डिडेट्स. तर 11 तारखेला हे रजिस्ट्रेशन आपले सुरू झाले होते. 13 तारखेपर्यंत आपले रजिस्ट्रेशन चालू होते. ते जर 5 इयरच्या बाबतीत पाहिलं तर 19 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झाले. 17 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन चालणार आहेत. थोडक्यात आता या शेड्यूलमध्ये त्यांनी या डेट्स फायनलाइज केलेल्या आहेत. 5 इयर सीईटीला सेकंड एक्सटेन्शन दिल्यानंतर 17 तारखेपर्यंत त्यांनी डेट एक्सटेंड केली होती, पण त्यानंतर आता पुढे डेटचं एक्सटेन्शन पॉसिबल दिसत नाहीये, कारण सीईटी सेलने आता हे शेड्यूल ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे. दुसरी गोष्ट, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे ई स्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन ऍप्लिकेशन फॉर्म्स बाय ई व्हेरिफिकेशन टीम. 16 तारखेपर्यंत 3 इयर सीईटी साठी असणारं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे. त्यापुढे हे व्हेरिफिकेशन होणार नाही. म्हणजे जर तुमचे डॉक्युमेंट्स अनव्हेरिफाईड असतील तर मॅक्सिमम 16 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशनला चान्स सीईटी सेलने दिलेला आहे. तेच जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर 21 जुलैपर्यंत 5 इयर सीईटी वाल्यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते चालणार आहे. म्हणजे 17 पर्यंत 5 इयर सीईटी वाल्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. 21 पर्यंत मॅक्सिमम पुढे व्हेरिफिकेशन हे एक्सटेंड होऊ शकतं. पुढे मग पुढच्या स्टेजमध्ये अल्फाबेटिकल लिस्ट जी आहे ती डिस्प्ले केली जाणार आहे. आता ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट सीईटी सेल 17 तारखेला LLB 3 इयर साठी पब्लिश करेल आणि 5 इयर सीईटी साठी 22 तारखेला पब्लिश करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे या लिस्टमध्ये ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप प्रोसेसमध्ये अप्लाय केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे असतील आणि अल्फाबेटिकली ती लिस्ट पब्लिश केली जाईल. आणि त्यापुढे इतर डिटेल्स तुम्ही जे फॉर्म मध्ये टाकलेले आहेत, मग त्यामध्ये तुमची कॅटेगरी असेल, मार्क्स असतील किंवा इतर इन्फॉर्मेशन असेल, ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अल्फाबेटिकल लिस्ट मध्ये दिली जाईल. ती लिस्ट तुम्ही चेक करायची आहे आणि जर त्यामध्ये काही चूक असेल तर सीईटी सेलच्या पोर्टलला लॉग इन करून तुम्ही ते एडिट्स करू शकता. हेच आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर 22 तारखेला त्यांची मेरिट लिस्ट पब्लिश होईल. 22, 23, 24 3 दिवसामध्ये करेक्शन्स तुम्ही करून घ्यायचे आहेत. 3 इयर सीईटी साठी 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि 5 इयर सीईटी साठी 28 तारखेला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. म्हणजे चौथ्या स्टेजमध्ये
ज्या चुका दुरुस्त झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त केल्यानंतर तुमचा डेटा तिथे फायनलाइज होईल. त्यापुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करता येणार नाहीत. त्यामुळे 17 ते 19 3 इयर सीईटी साठी आणि 22 ते 24 5 इयर सीईटी साठी लास्ट चान्स असणार आहे डॉक्युमेंट्समध्ये किंवा ऍप्लिकेशनमध्ये बदल करण्याचा. त्यापुढे तुमची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि त्यामध्ये तुमचे रँक्स असतील आणि त्या रँक्सच्या बेसिसवरती आणि त्या सर्व डेटाच्या बेसिसवरतीच तुम्हाला पुढे सीईटी सेल कॉलेज अलॉटमेंट देईल आणि तुमचे ॲडमिशन त्याच डेटाच्या बेसिसवरती होतील. आणि त्याच्यामध्ये जर काही चूक असेल तर ॲडमिशनच्या वेळेस ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तिथे जर व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही अडकलात तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे ही जी स्टेज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. 17 ते 19 मध्ये प्रत्येकाने अल्फाबेटिकल लिस्ट चेक करून घ्यायची आहे 3 इयर सीईटी साठी आणि 22 ते 24 मध्ये 5 इयर सीईटी साठी प्रत्येकाने आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट चेक करून घ्यायची आहे. आणि तिथे जर तुम्हाला काही चुका आढळल्या तर त्याच वेळेस करेक्ट करायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचं नवीन यापुढे मग सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं शेड्यूल दिलेलं नाहीये. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फक्त फायनल मेरिट लिस्ट पर्यंतच तुम्हाला शेड्यूल सांगितलेलं आहे. त्यापुढे तुमचे ऑप्शन फॉर्म रिलीज होतात आणि ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात आणि शेवटी मग तुम्हाला अलॉटमेंट मिळतं आणि तुमचं ॲडमिशन होतं. आता सीईटी सेलने या गोष्टी तुम्हाला त्यांच्या शेड्यूलमध्ये मेन्शन करून दिलेल्या नाहीयेत. ऑप्शन फॉर्म हे लगेच मेरिट लिस्ट पब्लिश केल्यानंतर सुरू होतील याची गॅरंटी कमी आहे. तिथे मे बी 1-2 दिवसाचा एक्स्ट्रा टाइम जो आहे तो लागू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर नवीन रजिस्ट्रेशन्स क्लोज झालेले आहेत आणि 53,932 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून त्यापैकी 48,180 विद्यार्थी जे आहेत ते सध्या तरी ऍप्लिकेशन लॉक करून बसलेले आहेत आणि 39,874 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन्स व्हेरीफाय झालेले आहेत. आता जर तुमचे रजिस्ट्रेशन्स तुमचेही डॉक्युमेंट्स अजून व्हेरीफाय झाले नसतील तर हे व्हेरीफाय होत राहतील, कारण सीईटी सेलने शेड्यूलमध्ये दिलेलं आहे की 16 तारखेपर्यंत हे व्हेरिफिकेशन चालणार आहे. ठीक आहे, 16 तारखेपर्यंत हे व्हेरीफाय होतील आणि त्यानंतर जर काही चुका असतील तर 19 तारखेपर्यंत तुम्हाला त्या चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि 24 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट 3 इयरसाठी पब्लिश होईल. तेच 5 इयर सीईटीसाठी शेड्यूल सीईटी सेलने पुढे दिलेलं आहे. आता इथे अप्रूव्ड कॉलेजमध्ये काल एक कॉलेज अप्रूव्ड होतं, आज परत 0 अप्रूव्ड कॉलेज आहेत. म्हणजे थोडक्यात अप्रुव्हलची प्रोसेस अजूनही सुरू आहे. जोपर्यंत कॉलेजेसला अप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत तुमचे ऑप्शन फॉर्म हे सुरू होणार नाहीत. त्यामुळे सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं ऑप्शन फॉर्मचं शेड्यूल तुम्हाला अजून तरी दिलेलं नाहीये. 5 इयर सीईटी बाबतीत आपण जर चेक केलं तर 5 इयर सीईटीला अजूनही थोडासा वेळ आहे. 17 तारखेपर्यंत त्यांचे रजिस्ट्रेशन एक्सटेंड केलेले आहेत आणि 17 तारीख हीच त्यांची शेवटची तारीख असणार आहे. त्यापुढे कुठल्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन सीईटी सेल घेणार नाही. आणि स्टॅटिस्टिक्स जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर ऑलरेडी 15,000 ॲप्लिकेशन व्हेरीफाईड आहेत आणि 20,000 नवीन रजिस्ट्रेशन सीईटी सेलकडे आलेले आहेत. हा जो नंबर आहे तो थोडा कन्सर्निंग आहे, कारण मागच्या वर्षीचा जर आपण डेटा पाहिला तर मागच्या वर्षी 5 इयर सीईटीमध्ये टोटल जे रजिस्ट्रेशन झाले होते ते 17,874 झाले होते आणि या वर्षीचे रजिस्ट्रेशन्स हे 20,027 आहेत. म्हणजे थोडक्यात 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशनसाठी जास्त कॉम्पिटिशन करावी लागेल. ऑलरेडी ॲप्लिकेशन 15,305 व्हेरीफाय सुद्धा झालेले आहेत. मागच्या वर्षी तेच व्हेरीफाईड 14,446 होते. तर अशा पद्धतीने हे शेड्यूल फॉलो करा आणि आपले ॲप्लिकेशन्स हे व्हेरीफाय करून घ्या. पुढे मग ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून
तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.